मुंबईच्या विकासाच्या मुद्द्यावरून आता झुंपली आहे। ठाकरेंकडून फडणवीसांना खुल्या चर्चेचं आव्हान देण्यात आलं। सोन्याच्या चमच्यानं ज्यूस पिणारे विकासावर काय बोलणार? चंद्रशेखर बावनकुळेंनी चॅलेंजची खिल्ली उडवली। आदित्य आणि फडणवीसांची तुलनाच होऊ शकत नाही असा टोला देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला। करतंय ते अमर प्रेम आणि आम्ही केलं तर लव जिहाद, हे ढोंग आहे। आणि काल मी संभाजीनगरला गेलो होतो। मला हिंदू मुस्लिम किंवा या जातीपातीच्या राजकारणात ही निवडणूक न्यायची नाहीये। माझं आज सुद्धा देवेंद्र फडणवीसांना दुसरं एक आव्हान आहे की तुम्ही आज माझ्या व्यासपीठावरती या, आपण दोघं मिळून, माझी पण गरज नाही पाहिजे, आदित्यला सांगतो मुद्द्याचं बोला। हे म्हणे शिवसेनेने मुंबईसाठी काय केलं, मराठी माणसासाठी काय केलं। मी विचारलं कोण विचारतंय? नाही, सगळे मिंदे फिंदे एसनशी गट बिसनशी गट जे आहेत ना ते। जनतेने आदित्यलाही बघितलंय आणि उद्धवजीलाही बघितलंय, त्यामुळं त्यांनी विकासावर न बोललेलं बरं। विकास हा असा नसतो, विकास हा जन्मापासूनच त्या ठिकाणी जनतेच्या सेवेमध्ये आपलं आयुष्य द्यावं लागतं। सोन्याच्या चमच्याने बदामाचा ज्यूस पिऊन आलेले लोक कधी डेव्हलपमेंट बोलूच शकत नाही।